समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज येथील तहसीलदार कार्यालयासमोर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मागणी संदर्भात सर्वपक्षीय धरणे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनस्थळी फलटण येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासंदर्भातील परिपत्रकाचे उपस्थित कार्यकर्ते आणि महिलांनी जाहीर होळी केली आहे। यावेळी आंदोलनाचे प्रमुख विजयराव शिंदे, शिवसेनेचे तालुका प्रमुख शहाजीराजे गोडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तूकाका घारगे, संतोष तुपे, शिवसेना महिला आघाडीच्या संगीता लोहार, रेखा महापुरे, संभाजी गोडसे, अशोकराव बैले, बाळासो गोडसे आदींसह मुस्लिम आणि पारधी समाज संघटना महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य संदीपदादा मांडवे, वडगावचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, बाजार समितीचे माजी सभापती CM पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब काकडे, शिवसेनेचे बाळासाहेब जाधव, वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट दयानंद माडे, तुषार बैले, अर्जुन भालेराव, बहुजन मुक्ती पार्टीचे अजित नलावडे, RPI गवईचे गटाचे सादिक मुल्ला, कार्यकारी नगरसेवक तानाजीराव वायदंडे, दत्ता जगदाळे, धनाजी देशमुख, अनिरुद्ध लावंगरे, दाऊद खान मुल्ला, तानाजी फडतरे आदींनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा व्यक्त केला। दरम्यान दहिवडी उपविभागाच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, नायब तहसीलदार महेश गायकवाड यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या। मात्र ज्यांच्या दारात हे आंदोलन सुरू आहे त्या तहसीलदार बाई माने यांनी सलग 2 दिवस आंदोलन स्थळासमोरून ये-जा करत असताना आंदोलकाकडे साधा नेत्र कटाक्षही टाकला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। या विषयावर प्रशासन आणि जनतेने कार्यकर्ते आणि जनतेचा अंत पाहू नये असा इशारा विजय शिंदे यांनी दिलाय। समिती खटाव तालुका आणि सर्व सामाजिक संघटनांच्या वतीनं आज सलग दुसऱ्या दिवशी हे आंदोलन सुरू आहे। आज आपण बघितलं की शासनाने एक अध्यादेश काढलेला आहे की अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय फलटण येथे व्हावे, परंतु आज आपण परिस्थिती बघितली तर पुशेसावळी ते फलटण जवळपास अंतर आहे 90 किलोमीटरचं, मसवड ते फलटण अंतर आहे 80 किलोमीटरचं। म्हणजे अशा पद्धतीनं खूप मोठं फलटण हे शहर खटाव तालुक्यापासून आणि मान तालुक्यापासून खूप अंतर जास्त होतं आहे आणि त्यामुळं आज आपण बघितलं वडूज ते फलटण अंतर आहे 50 किलोमीटरचं। जर त्या ठिकाणी या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाण हे वडूज होतं आहे आणि त्या ठिकाणी वडूजला हे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावे म्हणून दोन्ही तालुक्याच्या वतीनं आज या ठिकाणी वडूज येथे दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरू आहे। आणि आज आपण बघितलं की सामान्य माणसाला रोजचा संपर्क तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी होत असताना जर इतक्या लांबचं अंतर असलं तर खूप मोठा त्रास सहन करावा लागणार आहे। त्यामुळं हे कार्यालय वडूज या ठिकाणी व्हावं, या ठिकाणी जागेची सुद्धा उपलब्धता आहे, लोकांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीनं सामान्य लोकांना दिलासा मिळेल। त्यामुळं हे कार्यालय वडूज या ठिकाणी व्हावं। वडूजला खूप मोठा वारसा आहे, हुतात्म्यांची भूमी वडूज आहे आणि वडूजला यामुळे निश्चितपणे वैभवात भर पडणार आहे। त्यामुळे हे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय वडूज या ठिकाणी व्हावं म्हणून या ठिकाणी ह्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस मी दत्तूकाका घारगे, तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना खटाव। आज वडूज येथे सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचे फलटणला प्रस्तावित केले आहे त्याच्या विरोधात आणि त्या कार्यालयाच्या अंडर मान, खटाव आणि फलटण हे तीन तालुके येतात। भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर वडूज येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय घ्यावं यासाठी हा सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने येथे आज दुसरा दिवस आहे आंदोलनाचा। शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि आम्हाला तसं लिखित पत्र द्यावं, नाहीतर आम्हाला इथून पुढच्या काळात उग्र आंदोलन करावं लागेल हा इशारा देत आहे। महाराष्ट्र शासनाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे की अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय जिल्ह्यामध्ये तयार करायचं। खटाव तालुक्यानं नुसतं लढायचंच काम करायचं का पहिल्यापासून? देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये न हुतात्म्य दिलेला हा तालुका हुतात्म्यांच्या स्मृतीच्यासाठी आणि खटाव तालुक्याच्या स्वाभिमानासाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय इकडं कुठं न पाठवता
शासनानं प्रेमानं आम्ही सांगतोय की त्यांनी खटावला तुम्ही मंजूर करावं, अन्यथा वारकरी संप्रदाय आणि सर्व संघटना आम्ही शासनाच्या विरोधात जाऊ आणि भविष्यामध्ये सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील एवढं बोलतो. सातारा जिल्हा अप्पर कार्यालय हे जिल्ह्यात शासनाने जे नियोजित केलेलं आहे ही वस्तुस्थिती अतिशय चांगली आहे. परंतु हे अप्पर कार्यालय फलटणच्या एका टोकाला न जाता हे अप्पर कार्यालय हे खटावमध्येच व्हावं आणि खटावमध्ये होण्याच्या पाठीमागं आमचा उद्देश एकच आहे की इकडं राजाचं पूर्ण बॉन्ड्री इकडं खाली अगदी 5 इंच आले मारमधल्या अतिशय असं पिढीच्या घाटापर्यंतचे बाँड्री आहे आणि हे सगळ्याचा मध्यबिंदू जर काढला तर हा खटाव मान आणि हा इथं खटावमध्ये यावं असं आम्ही पुसवाडी जिल्हा परिषद गटाच्या वतीने विनंती करतो. प्रशासनानं जे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय नियोजित केलेलं आहे ते आमच्या खटाव तालुक्याला मिळालं पाहिजे. खटाव तालुक्याची नेहमीच फरफड होत असते. फलटणच्या जर टोकाला जायचं म्हटलं तर तिकडच्या कुशेसावळी भागातला माणूस इथंपर्यंत कधी पोहोचणार, ही शासनानं परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे आणि मध्यवर्ती ठिकाण असं वडूज आहे आणि या वडूज या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय झालं पाहिजे ही आमची मागणी आहे. नाहीतर हे जर शासनानं मागणी मान्य नाही केली तर आम्ही संघर्ष करण्याची तयारी आमची आहे आणि आम्ही त्यासाठी लढा देऊ. वडूज या ठिकाणी जनसंघर्ष समितीने करण्यात आलेल्या या आंदोलनास आज भेट देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीनं आमचा जाहीर पाठिंबा आहे. या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावं अशी या खटाव मान तालुक्यातील सर्वच लोकांची इच्छा आहे. पण या सरकारच्या मोठ्या धोरणामुळं ते या ठिकाणी होत नाही. तर वास्तविक भौगोलिकदृष्ट्या बघायला गेलं तर वडूज हे ठिकाण मध्यवर्ती ठिकाण होत असताना मध्यवर्ती ठिकाण एका बाजूला आणि फलटण एका बाजूला त्या ठिकाणी ते कार्यालय प्रस्तावित असल्यामुळं या खटाव तालुक्यातील चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी जे जनसंघर्ष आंदोलन हे आंदोलन जे केलं आहे त्याकरता आमचा पाठिंबा. जिल्हाधिकारी कार्यालय जे होऊ घातलेलं आहे ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय वडूज या मध्यवर्ती ठिकाणी झालं पाहिजे. वडूज ही हुतात्म्यांची भूमी आहे आणि या ठिकाणी पूर्वीसुद्धा जी प्रशासकीय इमारत या ठिकाणी बांधलेली आहे ती इमारत प्रांत ऑफिस जे आहे दहिवडीला ते प्रांत ऑफिस वडूजला होणार होतं, परंतु आपल्याला वडूजकरांचा रेटा जरा कमी पडल्यामुळं ते कार्यालय इथून दहिवडीला गेलं. तर ह्या वेळेला जे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आता होऊ घातलेलं आहे ते कार्यालय वडूज या ठिकाणीच झालं पाहिजे. म्हणून आम्ही नगरपंचायत वडूजचे राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवकांचा या मागणीला आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि जोपर्यंत हे कार्यालय होत नाही किंवा कार्यालयाची मागणी होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करून शासनाचं लक्ष सातारला लोट होते त्यामुळे काही तालुक्यांचं 3 तालुक्यांचं वगैरे विभाजन व्हावं. आता हे फलटणला जे कार्यालय होणार त्याच्यामुळं आमच्या इकडच्या भागातले वडूज आणि सातारा 50 किलोमीटर अंतर आहे, हे जवळ 50-55 आहे आणि काही भागाला आमच्या कुशेसावळी वगैरे ते 60-65 होते आमच्या महिने वगैरे. त्यामुळं सोयीपेक्षा आमची गैरसोय होती. ह्या भावना म्हणजे आपण एक जबाबदार अधिकारी वरिष्ठापर्यंत पोहोचल्या पाहिजे. माफक अपेक्षा म्हणून तुम्हाला विषय आलाय का हां हे तुम्ही आला हे आनंद आहे आम्हाला. म्हणजे अथॉरिटी पर्सन आलेलं किती असतं त्या आंदोलनाचं ज्या होत्या आपल्याला त्या मागच्या 1 महिन्यात तुम्हाला द्यायच्या होत्या तुमच्या त्या ऑनलाईन पोर्टलवर तुमच्या हरकती जमा केल्या असतील.
ज्या काही असतील त्या आणि त्या विविध भागातून ज्या काही हरकती गेल्या असतील त्यावरती शासन डिसिजन घेईल. मॅडम 1 महिना नाही, 26 तारखेला कलेक्टर साहेबांनी निवेदन काढली आणि 7 तारीख म्हणजे फक्त 9 दिवस म्हणजे जो काही पिरियड असेल त्याच्यामध्ये तुम्ही कालावधीमध्ये हरकती ऑलरेडी त्या ह्याच्यावरती घेतल्या. कार्यकाळ कमी मिळाला आणि पोर्टल बऱ्यापैकी चालत हरकती देतात. आता तो काय तुमचा विषय नाही म्हणा, पण ठीक आहे, हे तुमचं निवेदन मी शासनाला द्या बाबा. आज प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.